रामकृष्ण हरी मंडळी, मी निलेश भारतीय ब्राह्मण मंडळ चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणावरून स्वागत करतोय। आणि तुम्हाला माहितीच आहे माझ्या ड्रेस कोडवरून वारीला सुरुवात झाली आणि आषाढी वारी 2024 मधला हा पहिलाच व्हिडिओ आपल्यासाठी। म्हणजे आज माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे आणि त्याची सुरुवात होते ते आळंदीवरून। तर आता आळंदीवरून आता दुपारचे 2 वाजलेत आणि 2 वाजता पालख्या मंदिराकडे दाखल झालेल्या आहेत आणि लवकरच आतमध्ये मंदिरामध्ये जाणार आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींचं आज प्रस्थान होणार आहे। तर बघूया हा सोहळा कसा असणार आहे। तर आत्ता लवकरच आपण मंदिरात पोहोचतोय। आपण आता आहोत दिंडी क्रमांक 17। तर त्याच्या पुढे त्याच्या आधी मी सकाळची सुरुवात केली आपल्या इंद्रायणी नदीच्या काठावरून। त्याचे ड्रोन शॉट तुम्ही बघा, खूप सुंदर गर्दी, खूप अशी गर्दी आहे इथे आणि दरवर्षीप्रमाणे जरा ऊन नाही आहे, पाऊस पडतोय। दिंडी क्रमांक 17 सुरुवात झालेली आहे। ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या जय घोषामध्ये या आजच्या माऊलींच्या प्रस्थानाला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता दिंड्या आता मंदिराकडे निघालेल्या आहेत। खाली पाणी आहे। काही अंतरावरती आता आपण पोचलेलो आहोत आणि माऊलींच्या मंदिरामध्ये लगेचच आपण प्रवेश करणार आहोत। सर्वांचा ID कार्ड चेक केलं इथे, एक पहिला टप्पा आहे तो चेक करून झाल्यानंतर आता आतमध्ये सगळ्यांना प्रवेश मिळाला आहे। 90 वारकऱ्यांना इथे प्रवेश आहे। म्हणजे एका दिंडीतील 90 वारकऱ्यांना इथे समाविष्ट केलं जात आहे आणि सुंदर असा हा सोहळा पार्टी है। टाळ मृदंग घोषामध्ये सर्व वारकरी आपल्या ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या घोषात तल्लीन झालेले बघू शकता। चला मग ज्ञानोबा
माऊली माऊली हे हळूहळू इथे खाली मंदिर आहे आणि वरूनच आपल्याला दिसणारा हा जो नजारा इंद्रायणी नदीचा बघू शकता सगळेजण इथे उभे आहेत. आता नवीन रूल्सनुसार आतमध्ये फक्त दिंडीतील 90 लोकांनाच आतमध्ये येण्यास प्रवेश आहे. तर त्याच्यामुळेच बरेचसे वारकरी पास नसल्यामुळे बाहेरच असतात. त्यामुळे बरेचसे वारकरी आता इंद्रायणी काठीच आहेत, वाट बघतायत पालखी कधी बाहेर येण्याची. लवकरच आताचे 4 वाजलेत. आता तुम्ही जे समोर बघताय हे आहे ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर. हा जो आपल्याला मंदिराचा कळस दिसतोय आणि खाली सर्व वारकरी दिसतात आपल्याला जे वाट बघतायत कळस हलण्याची. म्हणजे अशी आख्यायिका आहे की जेव्हा माऊलींचं प्रस्थान होतं तेव्हा हा कळस हलतो. बारक्या पाटी आहे.